नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। रंकाळा परिसरात पद्मराजे पार्कमध्ये फांदी कोसळली, सुदैवानं मोठा अपघात टळला। कोल्हापुरातील रंकाळा तलावाजवळील पद्मराजे पार्कमध्ये आज सकाळी 7:30च्या सुमारास मोठा अपघात टळला। पार्कमध्ये लहान मुलं खेळत असताना आणि ज्येष्ठ नागरिक नेहमीप्रमाणे व्यायाम करत असताना अचानक एका झाडाची मोठी फांदी करकर आवाज करत खाली कोसळली। आवाज ऐकून सतर्क झालेले नागरिक आणि खेळणारे मुलं वेळीच बाजूला झाल्यामुळे कोणतीही इजा झाली नाही। मात्र या अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही काळासाठी परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त करत वृक्ष छाटणीच्या वेळेवर न होणाऱ्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। पद्मराजे पार्क परिसरात मागील काही महिन्यांपासून वादळ वाऱ्याविना शांत हवामानातही फांद्यांच्या फांद्या तुटून पडल्याची अनेक उदाहरणे आहेत। शहरातील उद्यानं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची वेळेवर छाटणी होणं गरजेचं असल्याची मागणी नागरिकांकडून होते। या निमित्तानं महापालिकेच्या उद्यान विभागानं या बाबीकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। विशेष म्हणजे झाडांच्या तुटणाऱ्या फांद्या योग्य प्रकारे गोळा करून त्यांचा वापर शहरातील स्मशानभूमीमध्ये लाकूड किंवा शेणीच्या पर्यायासाठी करता येईल। सध्या स्मशानभूमीमध्ये लाकूड आणि शेणीचा तुटवडा असल्यामुळे अशा नैसर्गिक स्रोतांचा उपयोग करणं ही शाश्वत उपाययोजना ठरू शकते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।